हॅलो, नमस्कार. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या किचनची टूर देणार आहे. किचन माझं अगदी छोटंसंच आहे आणि या छोट्याशा किचनला मी कशा प्रकारे सजवलं आहे, कशा प्रकारे ठेवलेलं आहे, तर तेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, आपल्या घरामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपलं किचन. ज्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये आपलं हृदय काम करतं, अगदी त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये आपलं जे किचन आहे तर ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर माझं हे छोटंसं किचन, छोटंसं स्वयंपाकघर मी कशा प्रकारे ठेवलेलं आहे, अगदी साधं सिंपल आहे. यामध्ये काहीही एक्स्ट्राचं तुम्हाला बघायला मिळणार नाही, पण अगदी साध्या सिंपल याच्यामध्येच माझं जे किचन आहे तर ते मी कशा प्रकारे सजवलं आहे, कशा प्रकारे माझं किचन मी ठेवते, तर ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, किचन अगदी छोटंसंच आहे, पण छोट्याशा किचनमध्ये म्हणजे फर्निचर कशा प्रकारे केलेलं आहे. बऱ्याच स्त्रियांना बघा, किचन छोटं असेल तर भांड्याची मांडणी कशा प्रकारे करायची किंवा फर्निचर कसं टाकायचं हा प्रश्न असतो. तर बहुतेक या व्हिडिओमधून तुम्हाला सुद्धा आयडिया मिळणार की छोट्याशा किचनमध्ये तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर फर्निचर वगैरे केलं तर किती सगळे भांडे तुम्ही इथे ठेवू शकता आणि तुमचे जे किचन आहे तर ते छान असं सजवू शकता. तर चला, वेळ न घालवता आपला जो व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर चला. तर इथून होते माझ्या किचनला सुरुवात. मागे थोडासा लाईट आहे त्यामुळे लाईटचा थोडासा इफेक्ट इथे दिसतोय. तर बघा, इथून होते माझ्या किचनला सुरुवात. मी आता सध्या हॉलमध्ये उभी आहे आणि हॉलमधून मागचा जो व्ह्यू तुम्हाला दिसत आहे तर तो आहे किचनचा व्ह्यू. तर हॉल आणि किचन यामध्ये अगदी छोटंसं पार्टिशन दिलेलं आहे. हॉलला लागूनच माझी किचन आहे. तर चला आता आतमध्ये जाऊन बघूयात. इथे सुरुवातीला बघा, दोन पडदे मी लावलेले आहेत, कारण एकदम बाहेर कोणी बसलं की किचनमधलं एकदम डायरेक्टली दिसतं. तर त्यामुळे इथे थोडंसं पार्टिशन म्हणून इथे पडदे मी टाकलेले आहेत. आता चला, आतमध्ये कशा प्रकारे मी सामान ठेवलं आहे, कशा प्रकारे मांडणी केलेली आहे तर ते तुम्हाला दाखवते. तर अगदी हॉलच्या जस्ट बाजूलाच ही किचन आहे आणि किचनमध्ये एक छोटंसं पार्टिशन दिलेलं आहे. दार वगैरे नाही, तिथे ओपन आहे किचन. तर त्यामुळे मग इथे ना अगदी हलकेशेच दोन पडदे मी टाकलेले आहेत. आणि किचनमध्ये एंटर करतानाच उजव्या हातावर फ्रीज ठेवलेला आहे. फ्रीजच्या बाजूला थोडासा इथे स्पेस होता, तर इथे रोजच्या जेवणासाठीच्या ज्या चटया लागतात तर त्या मी इथे ठेवलेल्या आहेत. आणि फ्रीजच्यावर अगदी हलकंसं सामान ठेवलेलं आहे. खूप असं सामानांचा इथे पसारा केलेला नाही. एक लाईव्ह मनी प्लांट आहे आणि थोडंसं स्किन केअरचं जे काही सामान असतं तर ते ठेवलेलं आहे. फ्रीजवर जे कवर तुम्ही बघत असाल तर हे DIY कवर आहे, जे मी घरी बनवलं. तर या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार, जर हवं असेल तर तुम्ही तिथून बघू शकता. एंटर केल्याच्या नंतर सुरुवात करूया डाव्या हातावरून. म्हणजे किचनमध्ये येतानाच डाव्या हातावर बघा गॅसचा ओठा आहे आणि गॅसच्या ओठ्याच्या अगदी जस्ट बाजूलाच ही शेल्फ मी इथे बनवून घेतलेली आहे. आणि त्यामध्ये आतमध्ये बघा अशा प्रकारे ना छोटे छोटे पार्टिशन केलेले आहेत. तर यामध्ये बघा लहान सहान जे काही आपले स्वयंपाकाशी रिलेटेड जे डबे आहेत तर ते सगळे असे खालच्या साईडला ठेवलेले असतात. आणि वरच्या साईडने जेही किराणा माल आपल्याला लागतं तर ते डबे काही इथे ठेवलेले आहेत, काही दुसऱ्या सेक्शनला ठेवलेले आहेत. तर ते समोर तुम्हाला दाखवणारच. त्यानंतर डाव्याच बाजूला बघा ही एक छोटीशी शेल्फ मी बनवून घेतलेली आहे. छोटासा हा कप्पा एक बनवून घेतलेला आहे. इथे ना चहाशी रिलेटेड जे हे सामान असतं, साखर, चहा पावडर, कॉफी, मुलांचे दूध पिण्याचे कप किंवा आपले चहा पिण्याचे जे कप आहेत तर ते सगळे तिथे ठेवलेले असतात. हा आहे गॅस ओठा. गॅस ओठ्याचा जो परिसर आहे तर तो अशा प्रकारे तुम्हाला इथे दिसेल. गॅस ओठ्यावरच एक छोटासा एक ऑर्गनायझर मी ठेवलेला आहे आणि तिथे दोन लाईव्ह स्नेक प्लांट ठेवलेले आहेत. छान वाटतात गॅस ओठ्यावर असे आपण प्लांट वगैरे ठेवतो तर. आणि त्याच्यात जस्ट वर ना इथे हे चमच्यांची अडकणी मी ठेवलेली आहे. चमच्यांची अडकणी मी समोरच लावून घेतली, कारण सकाळी सकाळी ना थोडीशी म्हणजे स्वयंपाकाची घाई असते, धावपळ असते. तर त्यामुळे चमचे वगैरे सगळे असे हँडी हवे, तर त्यामुळे इथे वरच चमच्यांची अडकणी वगैरे मी लावून घेतलेली आहे. चमच्यांच्या अडकणीच्या बाजूलाच इथे माठ आणि पाण्याचा एक हंडा आणि एक बादली तुम्हाला दिसत असेल. तर प्यायच्या पाण्याचे जे भांडे आहेत तर ते मी इथे ठेवते. बाजूला इथे सिंक आहे. सिंकचा परिसर मी बहुतेक म्हणजे सगळं असा खालीच ठेवलेला आहे. त्याच्यावर भांडे घासण्याशी रिलेटेड जेही सामान असतं तर ते इथे या शेल्फमध्ये ठेवलेलं असतं.
तर हा झाला सिंक आणि हा आहे पूर्ण गॅस ओठ्याचा परिसर. तर अशा प्रकारे हा गॅस ओठ्याचा परिसर झाला आहे. आणि गॅस ओठ्याच्या अगदी जस्ट वर तर ही शेल्फ मी आत्ताच तुम्हाला दाखवली, डाव्या बाजूची ही शेल्फ आहे आणि तिलाच लागून गॅस ओठ्याच्या वर बघा इथे ना हे छोटे छोटे कप्पे मी बनवून घेतलेले आहेत. किचनमध्ये चिमणी घातलेली नाही, नंतर समोर कधीतरी बघू. तर इथे बघा एक ना म्हणजे पार्टिशन दिलेलं नाही इथे, तर हा एक कप्पा बनवून घेतलेला आहे आणि इथे अशा प्रकारे आपले जे ही डबे वगैरे असतात तर ते ठेवलेले असतात. गॅस ओट्याच्या जस्ट वर या कप्प्यामध्ये स्वयंपाकाशी रिलेटेड जेही सामान असतं, जेही मसाले असतात तर ते सगळे इथे ठेवते. त्याच्याच बाजूला हा एक कप्पा आहे, तर इथे सगळा किराणा जो माल आहे तर तो मी स्टोअर करून ठेवते. सगळे हे सेक्शन खाली आहेत कारण किराण्याची पिशवी अजूनही बाहेर ठेवलेली आहे, किराणा जमवलेला नाही. आणि त्याच्याच जस्ट वर बघा अशा प्रकारे ना हे कप्पे मी बनवून घेतलेले आहेत. म्हणजे ही बाजूना खाली, म्हणजे ही जी जागा आहे ती खाली होती, तर त्यामुळे अशा प्रकारे इथे हे सेक्शन्स मी बनवून घेतलेले आहेत. कारण उन्हाळ वाळवणीचं जे काही आपलं सामान असतं आणि जेही सामान त्यासाठी लागतं तर ते सगळे असे वर ठेवलेले असतात. तर गॅस ओठ्याचा जो परिसर आहे तर तो बघा पूर्ण ना अशा प्रकारे दिसतोय. गॅस ओठा, त्याच्या डाव्या बाजूला एक शेल्फ आहे, वर ना असे कप्पे बनवून घेतले आहेत, त्याच्यावर सुद्धा हे कप्पे बनवून घेतलेले आहेत. हा आहे सज्जाचा परिसर आणि उजव्या बाजूला बघा म्हणजे गॅस ओठ्याच्या वर ते कप्पे मी बनवून घेतलेले आहेत. आता येऊयात किचनमध्ये एंटर करताना उजव्या साईडला काय काय ठेवलेलं आहे, कशा प्रकारे ठेवलेलं आहे. तर सगळ्यात आधी उजव्या हातावर इथे हा फ्रीज ठेवलेला आहे. फ्रीज माझ्या अगदी छोटासाच आहे, खूप मोठा नाही, पण माझ्या परिवारासाठी सफिशियंट आहे. फ्रीजच्या वर आताच मी तुम्हाला सांगितलं इथे की थोडंफार स्किन केअरचं सामान ठेवलेलं असतं, एक लाईव्ह मनी प्लांट ठेवलेला असतो. फ्रीजच्या वर अशा प्रकारे शेल्फ बनवलेली आहे आणि ती बाजूला सुद्धा पूर्ण खालीपर्यंत ती अटॅच केलेली आहे. तर ते समोर मी तुम्हाला दाखवणारच की आतमधले जे सेक्शन्स आहेत ते कशा प्रकारे बनवून घेतले. तर चला दाखवते तुम्हाला की कशा प्रकारे इथे काय काय सामान ठेवलेलं आहे. फ्रीजच्या वर थोडंफार जे नाईट टाईम स्किन केअरचं सामान असतं तर ते अगदी मी असं समोरच ठेवलं आहे, कारण समोर राहिलं की बरोबर लक्षात राहतं. सामानांचा पसारा दिसायला नको म्हणून इथे एक ना लाईव्ह मनी प्लांट ठेवलेला आहे, एक आर्टिफिशियल प्लांट ठेवलेला आहे. फ्रीजच्या वरच्या बाजूला अशा प्रकारे 2 सेक्शन्स मी इथे बनवून घेतलेले आहेत. वरच्या साईडला सगळं जे क्रॉकरीचं सामान आहे, फारसं असं काही क्रॉकरीचं सामान माझ्याकडे नाही, पण जे आहे ते मी इथे वरच्या बाजूला ठेवते. चहाचे एक्स्ट्राचे मग किंवा सरबतच्या ग्लासी वगैरे ज्या काही असतात तर त्या इथे वरच्या बाजूला असतात. खालच्या बाजूला मुलांच्या टिफिनच्या ज्या काही बॉटल्स वगैरे असतात, फ्रीजचे एक्स्ट्राचे कंटेनर असतात तर ते सगळे असे इथे ठेवलेले असतात. सोबतच क्लिनिंगचं सामान वगैरे सुद्धा इथे ठेवलेलं असतं. तर या कप्प्याच्या बाजूला इथे ना हा एक कप्पा बनवून घेतलेला आणि हा ऑल ओव्हर खालीपर्यंत बनवलेला आहे. तर या सेक्शनला सुद्धा बघा जे काही आपलं किराणा माल असतं किंवा वाळवणीचं जे काही सामान वगैरे असतं, कारण बघा आता गृहिणी म्हटलं तर म्हणजे आपला जो संसार म्हटला तर त्यामध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी लागतात. तर त्यासाठी म्हणून हे लहान सहान डबे मी इथे ठेवते. त्याच्या खाली हा एक कप्पा मी बनवून घेतलेला आहे, ओपन स्पेस आहे ही. आणि इथे बघा जेवणाचं जे काही सामान वगैरे असतं, गॅस ओटा वगैरे मला क्लीन करायचा असतो किंवा गॅस ओट्यावर जो काही जेवणाचा पसारा असतो तर तो सगळा मी इथे ठेवते. आणि ही एक गोष्ट ना माझ्या किचनमध्ये खूप चांगली झाली आहे, यामुळे माझा गॅस ओटाना नेहमी असा रिकामा राहतो, कुठलाही पसारा होत नाही. त्याच्या खालच्या बाजूला अशा प्रकारे हे कप्पे बनवलेले आहेत. सगळ्यात खाली कणिक आणि तांदळाचे जे डबे असतात ते ठेवलेले असतात. त्याच्यावर मुलांचे आणि मिस्टरांचे जेही टिफिन असतात तर ते सगळे टिफिन मी खाली टिफिनना इथे या बाजूला ठेवते, सोबतच एक्स्ट्राचं सामानसुद्धा ठेवलेलं आहे. तर त्यानंतर बघा हा आहे ट्रॉल्यांचा परिसर. किचन माझी अगदी लहानशी आहे, किचनमध्ये स्पेस जास्त नाही, त्यामुळे ट्रॉल्या काही जास्त बसलेल्या नाहीत. पण तरीही कमीत कमी ट्रॉल्यांमध्ये माझं जे सगळं किचनचं सामान आहे तर ते सगळं मी असं व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे. एखाद व्हिडिओमध्ये कधीतरी डिटेल तुमच्यासोबत शेअर करणार. तर गॅस ओट्याच्या खालच्या बाजूला बघा इथे ना असे 2 कप्पे मी बनवून घेतलेले आहेत, ट्रॉली टाकलेली नाही तिथे. तर इथे बघा लोणचाचं सामान किंवा मिक्सरचे जेही पॉट वगैरे असतात ते इथे ठेवलेले असतात. त्याच्या बाजूला ना ह्या ट्रॉल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि फक्त 6 ट्रॉल्या इथे बसलेल्या आहेत, कारण माझं जे किचन आहे ते लहान आहे. तर त्यामुळे मला ना एक्स्ट्राची स्पेससुद्धा हवी होती बाकीचं सामान ठेवण्यासाठी, त्यामुळे फक्त 6 ट्रॉल्या बसलेल्या आहेत.
तर ट्रॉल्यांमध्ये बघा अशा प्रकारे हे जे सगळं सामान आहे तर ते ठेवलेलं आहे. ही ट्रॉली जी आहे तर यामध्ये सगळं कटलरीचं सामान आणि सोबतच किचनशी रिलेटेड जेही कपडे वगैरे असतात तर ते इथे एका ऑर्गनायझरमध्ये ठेवलेले आहेत. आणि खूप बरं पडतं हे अगदी असं हँडी असलं तर त्यामुळे सगळं हे ना असं इथे जमवून घेतलं. ट्रॉल्यांच्या बाजूलाच हा एक कप्पा इथे खाली आहे. तर यामध्ये ना 2 सिलेंडर आणि सिलेंडरच्याच बाजूला एक ना डाळीची बादली ठेवलेली आहे तर ती इथे असते. हा आहे सिंक ओठ्याच्या खालचा परिसर. तर सिंक ओठ्याच्या खालचा परिसर आणि सिलेंडरचा जो आहे कप्पा तर ते असे एकत्रच मिळून आहे. त्यामध्ये आतमध्ये पार्टेशन दिलेलं नाही तर काही एक्स्ट्राचं सामान ना इथे येऊन जातं. तर अशा प्रकारे हा सिंक ओट्याच्या अगदी खालचा परिसर झाला. तर बाहेरून हॉलमधून बघा अशा प्रकारे ना माझ्या किचनचा जो लुक आहे तर तो येतो. आणि सिंक परिसरातून जर बघितलं तर अशा प्रकारे जी माझी किचन आहे तर ती दिसते. तर किचन अगदी छोटीशीच आहे पण त्यामध्ये ना खूप काही सामान आपण इथे ठेवू शकतो. तर अशा प्रकारे बघा सगळी जी किचन आहे माझी तर ती मी ऑर्गनाईज केलेली आहे. हा आहे फ्रीजच्या वरचा सेक्शन. तर आता तुम्हाला दाखवलं की इथे कशा प्रकारे आतमध्ये पार्टेशन वगैरे मी करून घेतलेले आहेत आणि कशा प्रकारे सामानांचं ॲडजस्टमेंट केलेलं आहे. ही जी रॅक तुम्हाला दिसत आहे अगदी हिच्या बाजूलाच जो म्हणजे आपला वॉशिंग एरिया आहे तर त्याचा दार आहे. मागच्या बाजूला वॉशिंग एरिया दिलेला आहे. तर हा जो आहे पूर्ण माझ्या किचनचा परिसर आहे तर तो अशा प्रकारे दिसते. आणि किचन जे आहे माझं अगदी छोटंसं आहे आणि छोटंसं माझं जे किचन आहे तर ते अशा प्रकारे मी सजवलेलं आहे. तर अशा प्रकारे आहे माझी छोटीशी किचन. किचनची जी शीट आहे म्हणजे जी मायका शीट आम्ही वापरलेली आहे तर ती ॲक्रेलिकची शीट आहे. त्यामुळे हा जो सगळा लुक आहे तर तो ग्लॉसी लुक तुम्हाला येतो. नाहीतर मग बऱ्याच लोकांना असं वाटतं की इतकं म्हणजे शाईन करता येतं कशा प्रकारची शीट वापरलेली आहे म्हणून. तर ही जी मायका शीट आहे ती आहे ॲक्रेलिकची मायका शीट आणि खरं सांगते खूप उपयोगी पडते. जेव्हा म्हणजे आपल्याला किचन वगैरे क्लीन करायचं असेल ना तर त्यावेळेला खरंच खूप उपयोगी पडते ही क्लिनिंग करण्यासाठी. तर अशा प्रकारे माझं जे किचन आहे तर ते अगदी छोटंसं किचन आहे आणि मी अशा प्रकारे माझं किचन सजवलेलं आहे. तर आशा करते आजचा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला आवडला असेल. बऱ्याच मैत्रिणींना हेल्पफुलसुद्धा ठरेल ज्यांचं किचन छोटंसं आहे आणि त्यांना फर्निचर वगैरे करायचं आहे तर कशा प्रकारे तुम्ही म्हणजे सेक्शन्स वगैरे बनवू शकता. डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं नसेल तर नंतर कधीतरी माझ्या किचनचे छोटे छोटे कॉर्नर ज्याच्यामुळे की माझे जे कामं आहेत तर ते खूप सोपे होतात, किचनमध्ये पसारा होत नाही, तर याविषयीचा सविस्तर व्हिडिओ नंतर कधीतरी तुमच्यासोबत शेअर करणार. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, घंटीचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. आणि व्हिडिओ कसे वाटतात तर न चुकता कमेंट करून सांगत चला. तुमच्या एक कमेंटमुळे खरंच खूप मोटिवेशन मिळतं. तर चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.